त्यांचा आहे। तर प्रवीणजी, मला सांगा, किती मतदारसंघामध्ये मताधिक्य हे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा आहे? त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत कसा बसू शकतो? विदर्भामध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं आहे ते आधीपासूनच असं वाटत होतं की हे यश जे आहे ते मिळणारच आहे। आणि 3 जागा ज्या जिंकल्या आहेत भाजपने, त्या मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये जिंकलेल्या जागा आहेत। म्हणजे एक नितीन गडकरींची जागा नागपूरमधली सोडली तर 2 जागांमध्ये, इतर 2 जागांमध्ये अटीतटीचीच लढत झालेली आपल्याला पाहायला मिळते। अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर स्वतः तिसरे उमेदवार म्हणून उभे असल्यामुळे त्रिशंकू निवडणूक झाली, त्याच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा तिथे पराभव झाला। मात्र 7 जागा ज्या जिंकल्या त्या मोठ्या फरकाने आणि चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहे। आणि मागच्या निवडणुकीचा जर आपण अनुभव पाहिला तर त्या निवडणुकीमध्ये 10 पैकी केवळ 1 जागा जी आहे चंद्रपूरची, ती विदर्भामधून आणि महाराष्ट्रातून काँग्रेसला एक जागा जिंकता आली होती। त्या तुलनेमध्ये विदर्भाने यावेळेस काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला भरभरून दिलेली आहे।